की करमाळ्यामध्ये जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नगरपालिका निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे ते नेमण्यात आले। या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती गाड्या ज्या आहेत ते न तपासणी करता जातात। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी जे आहे ते त्यांचा जेवणावरती जो नाश्त्यावरती ताव आहे तो मारण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। पोलीस प्रशासन सज्ज आहे, परंतु जे स्थिर पथकातील नेमणूक केलेले कर्मचारी जे आहेत त्यांनी अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची जी वाहनांची नोंद केलेली आहे। सध्या आपण स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे या पथकाच्या याच्यामध्ये आलो आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की फक्त एकच कर्मचारी आहे, तो सध्या या ठिकाणी नाश्ता करत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या स्थिर पथकाची नोंदणी वही जी आहे या वहीमध्ये पाहू शकतो की या टेबलावर किती पद्धतीने जे आहे ते धूळ पडलेली चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सध्या त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आपण या स्थिर पथकामध्ये नियुक्तीला आहात, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहे नेमकं? नाही, तुम्ही कोण आहात नक्कीच? आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी कर्मचारी आहेत। काय सांगाल तुम्ही, कुठल्या स्थिर पथकाला किती नोंद केलेत आतापर्यंत? वाहनांची तपासणी किती झालेली आहे सकाळपासून? 9। आपण पाहतोय की सकाळपासून फक्त 9 वाहनांची नोंद जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतो की आपल्या समोरूनच ज्या आहेत त्या जवळपास 10 ते 12 गाड्या ज्या आहेत त्या रिकामी गेल्या, त्यांची तपासणी देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्यावेळेस TV9 ही जी आहे त्या माध्यमातून पोहोचल्यानंतर हे स्थिर पथक जे आहे ते जागे झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर जे आहे ते या स्थिर पथकाच्या माध्यमातून तपासणी जे आहे ते सुरू झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण त्या ज्या या ठिकाणी स्थिर पथकाला आहेत। साहेब, काय सांगाल, किती दिवसापासून तपासणी सुरू आहे? आपण पाहू शकतोय की या ठिकाणी जे आहे ते आपण यांना विचारलं असता त्यांनी कधीपासून ही तपासणी सुरू असल्याची माहिती देण्यास आपण वरिष्ठांशी संवाद साधा अशी जी आहे प्रतिक्रिया ती त्यांनी यावेळी आपल्याला दिलेली पाहायला मिळतंय। ज्या वेळेस TV9 स्थिर पथकापुढे आल्यानंतर हे जे पथक आहे ते खडबडून जागा झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थिर पथकाचा हा जो कारभार आहे तो राम भरोसे चालल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।